नमस्कार. तर 10-12 दिवसाच्या सुट्टीनंतर आज आम्ही चाललो आहे पुण्याला. तर सकाळी सकाळी म्हणूनच लवकर उठून आवरलं होतं इथं. आईनं मला पिठं पण काढली होती, ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं, तांदळाचं आणि 1 किलो रवा असं होतं. खारीक दिली, खोबरं वगैरे आणि हा नारळ वगैरे हे आईनं सामान काढलेलं होतं. मुलांच्या चपला वगैरे मी सकाळी सकाळी धुवून ठेवल्या होत्या. आज सकाळचंच लवकर आवरायला घेतलं होतं मी लवकर. आणि नंतर मग आईचं हिथं चपाती आणि मटकीची उसळ करायची होती आईला. आईची मटकीची उसळ आणि चपाती ही कायमच ठरलेली असते, तेच देते ती कायम. आणि नंतर मग दिवाळी सामान भरलं, रानातनं मिरच्या आणल्या होत्या. नंतर मग लाडू वगैरे घेतले, करंज्या घेतल्या, शंकरपाळ्या घेतल्या आणि हा डबा एक आईचा घेतला मी. कारण मला मुलांचे शेंगदाण्याचे लाडू, रव्याचे लाडू मी करते ना मुलांना सारखं खायला, तर ते ठेवायला सोपं जातं आहे म्हणून नंतर चिवडा घेतला. एक गाळणी होती आईनं आणलेली, त्याच्यातनं सारखा म्हणजे चहासारखाच खाली सांडायचा म्हणून आईनं म्हणली तुला घेऊन जा, तुझे कप मोठे आहेत. तर एक भाकरीसाठी टोपली आईनं मला घेतली होती, घेऊन ठेवलेली आधीच, तर ती घेतली मी. कारण माझ्याकडे स्टीलची आहे आणि आईचं म्हणणं आहे की अशी काड्यांची असावी म्हणून. आईने चपाती भाजी बांधली. मी कपडे भरली होती, एका बॅगेत नवीन कपडे आणि एका बॅगेत न धुतलेली खालची कपडे होती. आणि साखर वगैरे, त्याचबरोबर एक सतरंजी पण आईनं मला घेऊन ठेवलेली होती अशीच दारावर विकायला आल्यावर. तिलाच घेतली होती पण ती मी म्हणलं मला घेऊन जाते म्हणून घेतली. वडिलांनी इथं धान्य वगैरे काढली होती, गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं आणि थोडेसे तांदूळ पण दिले होते रेशनचे मला इडली करण्यासाठी. नंतर मग जास्वंदाची फुलं आणि भाऊ कढीपत्ता आणायला गेलेला, तर त्याला हे मोरपीस सापडले, तर मोरपीस तो घेऊन आला होता. आणि पिल्लू आमचं पाळण्यात झोपलं होतं. नंतर मग मी माझं आवरायला घेतलं, माझं आवरलं, मुलांचं पण आवरायला घेतलं होतं. तर ह्यानं हा शर्ट घालण्याचं कारण दादाने व्हाईट घातला होता म्हणून त्याने हा व्हाईट घातला होता. तर अशा अवतारामध्ये तो निघाला होता. नंतर पॅन्ट त्याची मी चेंज केली, नंतर हळदी कुंकू वगैरे झालं आणि मग निघालो आम्ही. तोपर्यंत गाडी पण आली होती बाहेर. आणि मग इथं बघा भाऊ बहिणीचं कसं प्रेम होतं चाललं होतं. तर शौर्य खूप जीव लावायचा तिला, सारखं खुळखुळा वाजवायचा, तिच्यापासून हालायचं नाही, छान सांभाळायचं. स्वराज थोडंसं खोडी करायला बघायचा, पण शौर्याने खूप छान सांभाळलं तिला. आणि ती पण शौर्याला खूप छान रिस्पॉन्स द्यायची अशी, म्हणजे शौर्याकडे बघून हसायची वगैरे. नंतर मग सगळ्यांना बाय बाय केलं, सगळं सामान पाठीमागं गाडीमध्ये भरलं आणि निघालो आम्ही पुण्याला जायला. आणि एका ठिकाणी थांबलो होतो, शौर्य गाडीमध्ये झोपला होता. आम्ही चहा घेतला, मी, नानानी आणि काकांनी, आणि स्वराजने स्प्राईट घेतली. नंतर घरी आलो, आणलेलं जे जेवण होतं तर ते गरम केलं, जेवण केलं मी, वडिलांनी चहा घेतल्यावरून. आणि मग ते गेले तोपर्यंत 4 वाजले होते. मग संध्याकाळपर्यंत थोडासा आराम केला, आणलेलं सामान लावलं, ती वगैरे आणली होती ती स्वच्छ धुतली, भांडी धुतली. 2-3 दिवस काही शूट नाही केलं. 3 दिवसांनी माझ्या लेकाने हा पराक्रम केला होता.